सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहरात कर्णबधिर मुलांसाठी श्रवण यंत्र पूर्व तपासणी व वितरण शिबिराचं आयोजन करण्यात आले। यशवंतराव चव्हाण सेंटर, ठाकरसी ग्रुप आणि सिकोर एड्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्यालयात पार पडले। या शिबिराला युवा नेते युगेंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली। समाजातील कर्णबधिर मुलांना ऐकण्याची क्षमता मिळावी आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे। या शिबिरामध्ये एकूण 158 लाभार्थ्यांची तज्ञ डॉक्टरांकडून सखोल तपासणी करण्यात आली। तपासणीनंतर पात्र ठरलेल्या मुलांना आणि नागरिकांना तब्बल 314 श्रवण यंत्रांचं मोफत वाटप करण्यात आले। श्रवण यंत्र मिळाल्यानंतर अनेक मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून आले। मुलांच्या एखाद्या कर्णबधिर कानात पहिल्यांदाच आवाज पोहोचतो तेव्हा तो केवळ एक आवाज नसतो, तर त्या मुलाच्या आयुष्यात आशा, आनंद आणि नव्या सुरुवातीचा क्षण असतो, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे। या उपक्रमाबद्दल बोलताना आयोजकांनी सांगितले की राजकारण म्हणजे केवळ भाषण करणे नसून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणं हेच खरं जनसेवेचं कार्य आहे। अशा सामाजिक उपक्रमांमुळे गरजू नागरिकांना मोठा आधार मिळत असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते सतीश मामा खोमने, राजेंद्र बापू जगताप, वनिताताई बनकर, नगरसेविका आरती शेंडगे गवाळे, गणपतबा देवकाते, पैगंबर शेख, प्रशांत बोरकर, ॲडव्होकेट बळवंत बेलदार पाटील, प्रियंका शेंडकर, अमीर मुलानी, विनायक शेळके, विठ्ठल करे, धनराज निंबाळकर, श्री तावरे यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कर्णबधिर मुलांच्या आयुष्याला आवाज देण्याचा हा छोटासा परंतु माणुसकीचा प्रयत्न मोठा असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला असून समाजाभिमुख कार्याची एक सकारात्मक पावलं म्हणून या शिबिराचं कौतुक होत आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।